नॅशनल प्रेस डे ह्याच्या निमित्तान आयोजित केल्या ह्या कार्यक्रमात आमच्यामध्ये असतात सरप्रीत सिंग गिल, त्याचबरोबर गुजचे राज तिलक आणि डायरेक्टर इन्फॉर्मेशन अँड पब्लिसिटी बांदेकर. सगळ्यात पयली आम्ही लायफ टायम अचिव्हमेंट अवॉर्ड फॉर एलेक्सीस हाका जो फावो जाला ताका कॉंग्रॅच्युलेशन्स करता. ही इज वन ऑफ द वेटरन कार्टुनिस्ट. खरोखरूच गोंय सरकारच्या वतीन आणि गोंयच्या लोकांच्या वतीन तुमचे खूप खूप अभिनंदन. ज्या पद्धतीत तुम्ही कार्टुनिस्ट फिल्डात गेली 50 वर्सां डिफरंट पेपरा खातीर काम केलां, ज्या पद्धतीत ते गोंयांतलो ईच अँड एवरी प्रोग्राम तुम्ही ईच अँड एवरी इव्हेंट हो कार्टुनिस्ट त्या पद्धतीचो त्या इव्हेंटाक काडला, ताज्या खातीर आणि स्पेशली माझं कार्टून काडल्या बद्दलूय हांव खरोखरूच तुमच्या मना पासून अभिनंदन करता आणि थँक्सूय म्हणटा तुमकां. रेस्ट ऑफ द जर्नलिस्ट जोएल आफान्सो, जय नाईक, अतुल पंडित, बबन भगत, नंदेश कांबळी, बाकीचे सगळे पांडुरंग गांवकार, अजय बुवा आणि रेस्ट ऑल सगळ्या जाणांक जे अवॉर्ड फावो जाल्यात त्याय सगळ्यांचे हांव मना पासून खूप खूप अभिनंदन करता. आयज खरें म्हणलें नॅशनल प्रेस डे म्हणल्या उपरांत तुमचो दीस आसा. हांव न उलोवपूच योग्य आसा, कारण तुमी उलयता तें आयकप, तुमी बरयता तें वाचप आणि तुमी सोशल मिडियार पोस्ट घालता तें पळोवप, इतकेंच काम आयच्या दिसाक. बट हांव जर उलयनासतना गेलो जाल्यार रातचेला करतलो मागीर आपूण उलोवन कितें फायदो. तर हांवें उलयलां तेजेर सीएम कांयच उलयलो ना म्हणून. आतां पर्यंत म्हाका दिसता फाटली कंटिन्युअसली 6 वर्सां राज तिलक सांगता आणि आमचें इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट आयकता. अशाच पद्दतीन इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट फुडें वयता म्हणपाक काय हरकत ना. ताजो मेन प्रॉब्लेम वेडिजन हांव हें मुद्दम सांगता. ताणें जो सांगलो की सप्रेस, डिप्रेस, प्रेशर, एक त्यांनी 4-5 शब्द वापरले कितें आणि आपुणूच मागीर उदक पिलो. आम्ही काय तशें काय करूंक ना. हे सगळे जे आहा ते तुमच्याच मदीं आहा, सप्रेस पर्सेस सगळे. हांवें त्या खातीर म्हटलें तुम्ही एकदा फायनलायज करा नक्की कितें करपाक जाय तें. आनी बांदेकराक सांगा, पयरचे मिटिंगेत सांगलां इज नॉट प्रॉब्लेम. नाजाल्यार फाल्यां सकाळी उरलेले सगळे जाण जे म्हज्या डिपार्टमेंटाचेर आनी म्हजेर टिका करतले पळय न्हू, ते बी तुमी सेफगार्ड करिना जाल्यार जाल्यार दॅट इज अ प्रॉब्लेम फॉर मी. हांव त्या खातीर म्हणटा तुमी डिसायड करा वॉट एक्झॅक्टली इट इज. म्हणजे ते डिजिटल पेपर म्हणा, ते कंपनी रजिस्ट्रेशन, शॉप अँड एस्टाब्लिशमेंट, कितें तें. आज म्हाका दिसता गोंयांतले नांवाजलेले प्रेस मिडियाज आनी प्रेस हाऊसीस ताचे रिप्रेझेंटेटिव्ह हांगासर आसा. तांच्यांनी जर हो विशय फर्मली लावन धरलो आसत जाल्यार गव्हर्मेंट इज विथ यू. हे हांव फर्मली सांगता. सरकार तुमच्या बरोबर आसा आनी तुमी तेजेर डिसिजन घेवचें आणि त्या प्रमाणे आमचें इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट फुडें वतलें हें हांव इतकें डेफिनेटली सांगता. दुसरी गजाल तुवें जी रिगार्डींग युअर पेन्शन, डेफिनेटली तुमच्या बरोबर उलोवन हांव डायरेक्टराक सांगता की तोय विशय जो आसा पळय न्ही हो सुटावो करचो अशें म्हाका दिसता. गव्हर्मेंटान सदोदीत प्रेस मिडियाच्या बरोबर आसा आनी स्पेशली हांव तरी मुख्यमंत्री जाल्या उपरांत आमी केन्नाच खंयचेच गजालीक हांवें ना म्हणून ना. रिगार्डींग मागीर ती ईव्ही बायक आसतली, म्हाका दिसता ईव्ही बायक तुमी सांगूंक नासली, हांवेंच म्हज्या बजेटान अनावन्स केलें. इट इज नॉट डिमांडेड बाय यू पीपल. नो बट आय हॅव अनावन्स. हांवें म्हज्या बजेटांत पयलीं अनावन्स केला म्हणटा तशें. आणि ऑलरेडी वी हॅव स्टार्टेड गिविंग द 50% कन्सेशन्स. उरलेल्या सगळ्या जाणांक 50% कन्सेशन्स म्हणा, लॅपटॉप फॉर द बेस्ट कॅमेरा हे दिवपाक आणि फॉर द वेलफेअर पेन्शन स्कीम हातूंय बी इम्प्रुवमेंट जी करपाक जाय डेफिनेटली आमचें सरकार हे इन फ्युचरूय बी अशा पद्दतीचे इम्प्रुवमेंट हे करतले. तुम्ही म्हटलं तशें मिडिया इज द 4th पिलर ऑफ द डेमोक्रेसी. आणि 4th पिलर ऑफ द डेमोक्रेसी म्हणटा आसतना हांव सदोदीत म्हणटा सत्य कितें हें लोकांच्या मुखार येवपाची काळाची गरज आसा. आनी जर ते येयलें नासत जाल्यार तो खूब मोठो प्रॉब्लेम जाता. आय हॅव सफर्ड, आय हॅव गॉन थ्रू दीस. म्हणून म्हाका दिसता की सदोदीत पत्रकारितेन बरयता आसतनाय बी दोनूय बाजू पडताळून पळोवच्यो आनी ताच्या उपरांतूच बरोवचें. एकूच बाजू फक्त बरोवची हांव अशें म्हणना. हायप घेवपा खातीर आनी खप वाडोवपा खातीर किंवा हायलायट करपा खातीर एखादी न्यूज दॅट इज नॉट अ न्यूज बट द रियलिटी जर कितें आसत जाल्यार डेफिनेटली यू हॅव द रायट म्हणजे टू रायट इट म्हणटा तशें तें तुमी करचें. हांव तितून कांयच म्हणचो ना. हांवें केन्नाच खंयच्याच म्हणजे अजुनूय हांव परत फर्मली सांगता म्हाजेर येयल्ल्या नेगेटीव न्यूजा खातीर खंयच्याच एडिटराक आनी रिपोर्टराक चुकून सुद्दां फोन करूंक ना. ह्यान फुडेंय करचो ना हांव परत सांगता. बट तांच्यांनी व्हेरीफाय करचें खरें कितें आनी खोटें कितें तें. वयल्यान एखादी स्टेटीची बरी न्यूज आसा हांव सदोदीत म्हणटा, कारण आफ्टर ऑल वी आर वर्किंग फॉर द स्टेट, वी आर वर्किंग फॉर दीस कंट्री.
म्हणटा आसतना स्टेट इज अवर प्रायोरिटी. ती स्टेटीची प्रायोरिटी जर आमी लक्षांत घेतल्या आसत चुकलेली गजाल लक्षांत हाडून दिवप हें तुमचें काम आसा. बट स्टेटीची इमेज इज एन सुप्रीम फॉर अस. कारण ती मेंटेन करपा खातीर सातत्यात आमी सगळ्या जाणांनी काम करचें अशें म्हाका दिसता. आनी तें जर केलें आसत ताणें एक गजाल सांगलें की बिहारा सारकी पेन्शन आमकां मेळची म्हणून. बरी गजाल आसा. बिहारात सारकें सरकार हांगा येवचें हें तेणी देवा लागीं परत फुडले फावटी मागचें हें तितकेंच म्हत्वाचें आसा. कारण दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. मागीर व्हडलें कांय ना. म्हणजे म्हाका दिसता ह्या टेन्युअरांत हांवें वॉट एवर तुमच्यो ज्यो डिमांड्स आशिल्ल्यो त्यो सगळ्यो डिमांड्स फुलफील करपाक प्रयत्न करता. थोड्यो डिमांड फुडल्या टेन्युअराक दवरुया जेणे करून तुमकां आनी म्हाजे कडेन कंटिन्युअसली अशाच पद्दतीन उरल्यो. हांव आयच्या सुवाळेक परत एकदां नॅशनल प्रेस डेच्यो सगळ्या म्हज्या प्रेस मिडियांतल्या भाव आनी भयणीक खूब खूब शुभेच्छा दिता. ह्या फावटी तुमी हांव येवच्या पयलीं म्हाका दिसता डिस्कशन सुरू आशिल्लें. सॉरी हांवें डिस्टर्ब केलें. प्रज्ञा राणे तुजी एंटायर टीम हाच्या खातीर हांवें तुमी आज वुमन जर्नलिझम चॅलेंजीस अँड ऑपॉर्च्युनिटीज ह्या विशयाचेर खूब सुंदर अशें डिस्कशन सुरू आशिल्लें. परत कंटिन्यू जातलें श्यामान सांगलां म्हाका. आनी आमी जेका म्हणटा की इट इज एन नॉट ओन्ली द वुमन एम्पावरमेंट, इट इज एन वुमन लेड डेव्हलपमेंट हें आतां सुरू जाल्लें आसा. आनी वुमन लेड डेव्हलपमेंट ही काळाची गरज आसा. बिकॉज खंयसरूच डिफरन्स हो मॅन आनी वुमन किंवा हाज्या मदीं उरपाक जायना. म्हणून वुमन लेड डेव्हलपमेंट ही आमच्या सरकारान सुरवात केला. हें म्हाका सांगता आसतना प्राऊड फील जाता. फर्स्ट टायम वुमन लेड डेव्हलपमेंट हाजेरूय डिस्कशन्स जे आसा हें सुरू जावचें. तुज्या फुडल्या डिस्कशनांतल्यान वुमन लेड डेव्हलपमेंट हाजेर डिस्कशन जावचें हांव सगळे